नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन टेस्टमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, फिजिकल जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र. तर आपण सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील प्रमुख प्रमुख पर्वतरांगा कुठे कुठे आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघूया सातपुडा पर्वत. तर साधारणतः सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या केवळ नंदुरबार नंदुर नंदुरबार जो जिल्हा येतो त्या ठिकाणीच आपल्याला थोड्याफार प्रमाणात आढळतात. त्यानंतर इकडे गाविलगड टेकड्या यूपी सॉरी अमरावतीमध्ये या भागामध्ये गाविलगड टेकड्या आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळतात. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी धुळे आणि नाशिक बॉर्डरच्या दरम्यान गाळणा पर्वत म्हणून बघायला मिळतो. त्यानंतर आपण बघू पश्चिम घाट. तर साधारणतः पश्चिम घाट जो आहे तो ठाणे आणि नाशिक बॉर्डर या ठिकाणी इथून सुरू होतो. समुद्राकडील जे जिल्हे येतात म्हणजे ठाणे, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी यांची पूर्व सीमा म्हणजेच पश्चिम घाट येतो. पश्चिम घाटाचा उतार पूर्वेकडे अतिशय कमी प्रमाणात आहे आणि पश्चिमेकडे तो तीव्र होत जातो. तर त्यामुळे आपल्याला इथे सुद्धा तसं दाखवावं लागेल. तर पुण्याला हा सातारा, त्यानंतर पुण्यामध्ये पण या बाजूने पर्वतरांगा पाहायला मिळतात. तर या ठिकाणी पश्चिमेकडचा उतार जो आहे तो आपण मंद दाखवू आणि पूर्वेकडचा उतार जो आहे तो तीव्र दाखवण्यात आलेला आहे. तर साधारणतः पश्चिम घाट जो आहे तो या ठिकाणी असा पसरलेला आहे. यानंतर पश्चिम घाटचे काही एक्सटेन्शन आहे म्हणजे त्यांच्या पर्वतरांगा पूर्वेकडे तिरप्या पसरलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला दाखवायच्या आहे. त्यांना विविध नावे सुद्धा आहे. त्यामध्ये प्रमुख जो येतो तो येतो अजिंठा. तर साधारणतः अजिंठा जो आहे तो काही प्रमाणात नाशिक, जास्त तर प्रमाणामध्ये तो औरंगाबाद मध्ये पाहायला मिळतो. तर या ठिकाणी साधारणतः हा अजिंठा पर्वतरांगा आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण दाखवूया हरिश्चंद्र आणि बालाघाट. तर हा हरिश्चंद्र आणि बालाघाट या ठिकाणी पुणे औरंगाबाद बॉर्डर या ठिकाणी असा पसरलेला हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग. त्यानंतर त्या हरिश्चंद्र बालाघाटला उत्तरेकडून लागून असलेली बालाघाट रांग. तर ही बालाघाट रांग उस्मानाबाद मध्ये येते. त्यानंतर हरिश्चंद्र आणि बालाघाट रांग यांच्या खाली सातारा आणि सांगलीमध्ये पसरलेल्या असलेल्या शंभू महादेव डोंगर रांगा त्या पुढे कर्नाटकमध्ये जातात. तर या शंभू महादेव डोंगर रांगा. त्यानंतर आपण या सगळ्यांना इथे नाव देऊन देऊ. तर सुरुवातीला या ठिकाणी येतो गाव सातपुडा. तर सातपुडा, ओके. त्यानंतर हा गाविलगड, गाविलगड. त्यानंतर या ठिकाणी येतो अजिंठा, अजिंठा. त्यानंतर इथे येतो गाळणा. त्यानंतर हा सह्याद्री, सह्याद्री, ओके, सह्याद्री. त्यानंतर याचं नाव आहे हरिश्चंद्र. ओके, हरिश्चंद्र. त्यानंतर याचं नाव आहे बालाघाट, बालाघाट. आणि हा शंभू महादेव. तर या महादेव डोंगररांगा, महादेव डोंगररांगा. त्यानंतर आपण पूर्वेकडच्या काही छोट्या टेकड्या बघूया. तर यामध्ये
गडचिरोली आणि गडचिरोली गोंदियामधल्या या ठिकाणी येणाऱ्या दरेकसा टेकड्या, त्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या चिरोली टेकड्या, उत्तरेकडे गडचिरोलीच्या उत्तर भागामध्ये, त्यानंतर मध्य भागामध्ये येणाऱ्या भामरागड आणि दक्षिणेकडे येणाऱ्या सूरजगड. तर या मुख्यतः पर्वतरांगा आहे. त्यानंतर नांदेडमध्ये मुदखेड डोंगर, नांदेडमध्ये मुदखेड डोंगर, त्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी निर्मल डोंगर हे सुद्धा आहेत. त्यांची आपण नावं देऊन देऊ इथे. तर या ठिकाणी येणाऱ्या दरेकसा, त्यानंतर या चिरोली, मध्ये भामरागड आणि सूरजगड. यानंतर आपण बघूया विविध नद्या. या पर्वतांमधून वाहणाऱ्या विविध नद्या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. सर्वात प्रथम बघूया आपण तापी नदी. तर तापी नदी जी आहे ती या ठिकाणी MP मध्ये बैतूल पठारामध्ये उगम पावत या ठिकाणी जळगावमध्ये ती महाराष्ट्रात येते. त्यानंतर ती धुळेमधून वाहत ती या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर जाते. ती तापी नदी आहे. तापीला अमरावतीमधून गाविलगड पर्वतांमध्ये उगम पावणारी प्रमुख उपनदी म्हणजे पूर्णा नदी. साधारणतः ती अकोला, बुलढाणा आणि नंतर जळगावमध्ये ती तापी नदीला मिळते. तर ही पूर्णा नदी या ठिकाणी आपण हिला दाखवून देऊ. पूर्णा आणि वरच्या बाजूने येणारी तापी नदी. त्यानंतर तापी नदीला नाशिकमधून येणारी महत्वाची उपनदी म्हणजे गिरणा नदी. तर ही साधारणतः या ठिकाणी जळगावला तापी नदीला मिळते, गिरणा नदी. त्याच्यानंतर येणारी उत्तरेकडची बोरी नदी आणि त्यानंतर साधारणतः धुळ्यामधून येणारी पांझरा नदी. तर यांची आपण नाव देऊन देऊ इथे. तसेच गिरणा, त्यानंतर बोरी आणि पांझरा. तर या प्रमुख नद्या ज्या आहेत त्या तापीला मिळतात. त्यानंतर पूर्णा नदीला या ठिकाणी दक्षिणेकडून मिळणारी ध्यानगंगा आणि उत्तरेकडून मिळणारी बाणगंगा या सुद्धा दोन प्रमुख उपनद्या आहेत. त्यानंतर आपण बघूया पैनगंगा नदी. पैनगंगा नदी साधारणतः औरंगाबादच्या उत्तरेकडील भागात उगम पावत पुढे ती या ठिकाणी बुलढाणा, त्यानंतर अकोला, वाशिम या ठिकाणी येत पुढे ती यवतमाळला पैनगंगा नदी या बॉर्डरला टच होते. त्यानंतर ती यवतमाळ बॉर्डर भोवती फिरत पुढे या ठिकाणी बॉर्डरला जाते आणि त्यानंतर इथून थोडीशी जम्प घेऊन ती या महाराष्ट्र बॉर्डरला इथे मिळते. तर ही पैनगंगा नदी आहे, तिला आपण नाव देऊन घेऊ. दिस इज पैनगंगा. आता आपण बघूया पैनगंगेच्या प्रमुख उपनद्या. तर साधारणतः पैनगंगेला मिळणारी उत्तरेकडून प्रमुख नदी ती म्हणजे वैनगंगा. तर ती साधारणतः MP मधून येत अशी गोंदिया भंडारा बॉर्डर, त्यानंतर गडचिरोली आणि चंद्रपूर बॉर्डरवरून वाहत येत ती या ठिकाणी समोर बॉर्डरला लागते आणि पुढे तिला पैनगंगा नदी येऊन मिळते. तर ही पैनगंगा आणि वैनगंगा यांच्या संयुक्त संगमाला प्राणहिता सुद्धा म्हणतात. तर साधारणतः इथपर्यंत त्या वाहतात. त्यानंतर इकडून येणारी कृष्णा नदी त्यांना मिळते. तर ही प्रमुख उपनदी वैनगंगा तर या गोदावरीला मिळतात या ठिकाणी. तर या गोदावरीच्या प्रमुख दोन उपनद्यांपैकी आहेत. तर त्यानंतर आपण बघूया पैनगंगेला मिळणाऱ्या आणखी काही नद्या. यामध्ये वाशिम मध्ये इथे या ठिकाणी उगम पावणारी अडाण नदी. तर साधारणतः या भागामध्ये अडाण नदी उगम पावते व ती पैनगंगेला या ठिकाणी मिळते. त्यानंतर या ठिकाणी थोडीशी दक्षिणेकडून उगम पावणारी पूस नदी, जिच्यावर पुसद शहर वसलेलं आहे, ही सुद्धा पैनगंगेला मिळते. तर आपण त्यांना नाव देऊन देऊ. दिस इज अडाण आणि ही पूस नदी. त्यानंतर पूर्णा नदीला सजून एक दोन उपनद्या आहेत. त्यातली अकोल्यामधून
वाहणारी काटेपूर्णा नदी, त्यानंतर मोरणा नदी आणि बुलढाणा अकोला बॉर्डरवरून वाहणारी मन नदी. त्याचे नाव लिहून देऊ आपण इथे. मन नदी ही काटेपूर्णा नदी, काटेपूर्णा, आणि दोघांच्या मधातून या ठिकाणी वाहणारी मोरणा नदी. ओके, दिस मोरणा नदी. त्यानंतर बैतूलच्या पठारावरून आणखी एक नदी उगम पावते, ती म्हणजे वर्धा. तर साधारणतः ती वर्धा अमरावती बॉर्डरवरून वाहत येते आणि पुढे यवतमाळ बॉर्डरला टच करते. नंतर ती पैनगंगेप्रमाणेच यवतमाळ बॉर्डरला उत्तरेकडून फिरत फिरत पुढे पैनगंगेलाच मिळते. तर साधारणतः यवतमाळची दक्षिण बॉर्डर पैनगंगेची आणि उत्तरेकडची बॉर्डर जी आहे ती वर्धा नदीची आहे. तिला आपण इथे नाव देऊन देऊ, दिस इज वर्धा. वर्धा नदीला मिळणारी एक प्रमुख नदी म्हणजे बेंबळा नदी. साधारणतः अकोला अमरावती बॉर्डरवरून वाहत वाहत येत या ठिकाणी ती वर्धेला मिळते. तर ही बेंबळा नदी, दिस इज बेंबळा नदी. त्या व्यतिरिक्त या ठिकाणी नागपूरच्या मध्य भागामध्ये रावणदेव गुरुमसार टेकड्या आहेत. त्या ठिकाणाहून उगम पावणारी महत्त्वाची नदी म्हणजे वेण्णा नदी. ती सुद्धा वर्धेची उपनदी आहे. साधारणतः ती या ठिकाणी मिळते. दिस इज वेण्णा. स्पेलिंग मध्ये तिला WUNNA, वेण्णा नदी असं सुद्धा म्हणतात. तर ती रावणदेव गुरुमसार टेकड्यामध्ये वाहते, उगम पावते. यानंतर गडचिरोली आणि गोंदिया यांची बॉर्डर असलेली गाढवी नदी ही सुद्धा एक मुख्य नदी आहे वैनगंगेसाठी. तिला आपण लिहून घेऊ इथे. दिस इज गाढवी नदी. त्यानंतर गडचिरोलीच्या मध्य भागातून वाहणारी खोब्रागडी. ओके, खोब्रागडी ही सुद्धा एक नदी या ठिकाणी आहे. त्यानंतर इंद्रावती नदी ही छत्तीसगडवरून येत गडचिरोली बॉर्डर मध्ये वाहते. तर ही गडचिरोली आणि छत्तीसगडची बॉर्डरच आहे. तर ही इंद्रावती नदी पुढे या ठिकाणी गोदावरी, इथून येणारी पुढून येणारी गोदावरी, त्यांना मिळणारी पैनगंगा आणि वैनगंगेचा संयुक्त संगम असलेली प्राणहिता, आणि त्यानंतर इकडून येणारी इंद्रावती. तर हिचं आपण नाव लिहून देऊ, या इंद्रावती. दिस इज इंद्रावती. ओके, आणि ही दोघांचा संगम असलेली प्राणहिता आणि इंद्रावती. आणि त्यानंतर ही येणारी गोदावरी नदी. यानंतर आपण जाऊया गोदावरी नदीकडे. तर गोदावरी नदी साधारणतः नाशिकमध्ये या ठिकाणी उगम पावते आणि पुढे ती अशी अहमदनगर, औरंगाबाद बॉर्डर नि वाहत जाते. त्यानंतर बीड बॉर्डरवर वाहत जाते. त्यानंतर इथे पुढे परभणीमधून आणि त्यानंतर नांदेडमधून वाहत वाहत ती नांदेडच्या बाहेर पुढे तेलंगणामध्ये जात. त्यानंतर या ठिकाणी ती महाराष्ट्र बॉर्डरला पुन्हा टच होते. तिथून इंद्रावती आणि पैनगंगा त्यांना मिळतात आणि पुढे मग ती पश्चिमच्या बंगालच्या उपसागराकडे जाते. तर आता आपण बघूया गोदावरी नदीच्या काही प्रमुख उपनद्या. यांना मिळणाऱ्या दोन प्रमुख उपनद्या उत्तरेकडच्या म्हणजे या ठिकाणी साधारणतः औरंगाबाद मध्ये उगम पावणारी दुधना नदी आणि उत्तरेकडून येणारी पूर्णा नदी. तर ही एक पूर्णा नदी आणि दुधना नदी, व ही जी नदी आहे तिचं नाव आहे पूर्णा नदी. तर हे दुधना आणि पूर्णा यांचा संगम साधारणतः परभणीमध्ये होतो आणि त्यानंतर पुढे त्यांचा संयुक्त प्रवाह जो आहे तो गोदावरीला मिळतो. तर या ठिकाणी त्या गोदावरीला मिळतात. यानंतर आपण बघूया गोदावरीला मिळणाऱ्या दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या. तर यामध्ये साधारणतः उस्मानाबादच्या या ठिकाणाहून उगम पावणारी मांजरा नदी. तर ही मांजरा नदी जी आहे साधारणतः या ठिकाणी
हा लातूरमधून अशी बाहेर जाऊन पुढे ती कर्नाटक, त्यानंतर तेलंगणा आणि त्यानंतर परत ती महाराष्ट्रामध्ये येऊन गोदावरीला मिळते. तर ही अशी मांजरा नदी ला नाव देऊन देऊ आपण, दिस इज मांजरा. आणि त्यानंतर नंतर लातूरमधून येणारी मन्यार नदी ही तिला मिळते. तर या ठिकाणी तिचं नाव देऊन देऊ आपण इथे मन्यार नदी. यानंतर आपण जाऊया भीमा नदी आणि कृष्णा नदी यांच्या प्रवाहाकडे. तर साधारणतः कृष्णा नदी जी आहे ती सातारा पुणे बॉर्डरवरून या ठिकाणी मिळते. या ठिकाणी तिची एक उपनदी सुद्धा आहे, तिचं नाव आहे कोयना. तर ही कृष्णा कोयना ही नदी खाली अशी वाहत येत यानंतर कोल्हापूर आणि सांगली बॉर्डरला वाहत जात या ठिकाणी ती महाराष्ट्राच्या बाहेर जाते. तर ही कृष्णा नदी. त्यानंतर कृष्णेला मिळणाऱ्या दक्षिणेकडून प्रमुख उपनद्या या ठिकाणी येतात. ही दूधगंगा, त्यानंतर पंचगंगा आणि थोडीशी उत्तरेकडून येणारी वारणा नदी. तर आपण यांना नाव देऊन देऊ या ठिकाणी. ही दूधगंगा, त्यानंतर पंचगंगा आणि ही जी आहे वारणा, दिस इज वारणा. त्यानंतर कृष्णा नदीची प्रमुख उपनदी ती दाखवू आपण. तिचं नाव आहे भीमा. तर साधारणतः पुण्याच्या भीमाशंकर मध्ये उगम पावणारी ही भीमा नदी या ठिकाणी उगम पावते. त्यानंतर पुढे ती अशी पुण्यामधून वाहते सोलापूरमधून आणि बाहेर येऊन पुढे कर्नाटकामध्ये कृष्णा नदीला वाहते मिळते. तर ही महत्वाची नदी भीमा नदी. त्यानंतर भीमाची मुख्य उपनदी असलेली सीना नदी, तर साधारणतः ती अहमदनगरच्या दक्षिणेकडील भागातून उगम पावत पुढे सोलापूरमधून वाहते, नंतर ती भीमाला बाहेर मिळते. तर ही महत्वाची उपनदी सीना नदी. या व्यतिरिक्त भीमा नदीला दक्षिणेकडून येऊन मिळणारी नीरा नदी, तर ही साधारणतः पुणा आणि सातारा बॉर्डरमध्ये उगम पावणारी सीना नदी नंतर सातारा बॉर्डरवर वाहत वाहत येत पुढे परत भीमा नदीला मिळते. तर ही सीना नदी. त्यानंतर मुळा मुठा ह्या सुद्धा ह्या मुळा आणि मुठा यांचा संयुक्त प्रवाह सुद्धा पुढे भीमालाच मिळतो. या व्यतिरिक्त उत्तरेकडून येणारी घोड नदी, तर दिस इज मुळा आणि मोठा आणि उत्तरेकडून येणारी घोड नदी, तर ह्या सुद्धा भीमालाच मिळतात. या व्यतिरिक्त आपण बघूया कोकणातल्या काही प्रमुख उपनद्या. तर यामध्ये या ठिकाणी मिळणारी वैतरणा, वैतरणा, त्यानंतर या ठिकाणी मिळणारी तानसा, त्यानंतर या ठिकाणी मिळणारी भटसाल नदी, दिस इज भटसाल. त्यानंतर रायगडमध्ये येऊया आपण. रायगडमधली या ठिकाणी मिळणारी अंबा नदी, संत या ठिकाणी येईल ती अंबा नदी. त्यानंतर या ठिकाणी वाहणारी सावित्री नदी, सावित्री नदी. त्यानंतर आपण येऊया रत्नागिरीमध्ये. तर रत्नागिरीमध्ये दोन मुख्य नद्या आपल्याला दाखवायच्या, त्या वशिष्ठी आणि त्याच्या खाली वाहणारी शास्त्री नदी. आणि त्यानंतर साधारणतः बॉर्डर दरम्यान वाहणारी काजळी नदी, त्यानंतर साधारणतः
या ठिकाणावरून वाहणारी अति दक्षिणेकडून वाहणारी नदी तरेखोल नदी. तेरेखोल नदी. या व्यतिरिक्त आपण उत्तरेकडे आणखी 2 नदी दाखवायच्या आपल्याला. त्या आहेत नागपूरमधून येणाऱ्या या ठिकाणी साधारणतः कन्हान नदी आणि त्यानंतर पेंच नदी. तर ही या बाजूची जी आहे ती कन्हान, ही पुढे चालून वैनगंगेला मिळते या ठिकाणी आणि तिची प्रमुख उपनदी म्हणजे पेंच नदी. या व्यतिरिक्त आपण नागपूरमधील 2 रावणदेव गुरुमसार टेकड्या पण आपल्याला इथे दाखवायच्या. त्या रावणदेव गुरुमसार टेकड्या व इथल्या मुदखेड डोंगर, त्यांना आपण नाव देऊन देऊ या ठिकाणी. तर हे रावणदेव गुरुमसर टेकड्या आणि त्यानंतर या ठिकाणच्या मुदखेड डोंगर, मुदखेड डोंगर आणि या ठिकाणी येणाऱ्या निर्मल डोंगर रांगा. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात काही प्रमुख पठार आहेत, त्यांचे पण आपण इथे अभ्यास करून घेऊया. तर पठारांमध्ये साधारणतः नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येणारा तोरणमाळ पठार. तर हा तोरणमाळ पठार. त्यानंतर पुण्यामध्ये साधारणतः या ठिकाणी येणारा सासवड पठार. त्यानंतर दक्षिणेकडे साताऱ्यामध्ये येणाऱ्या या ठिकाणी औंध पठार व पाचगणी पठार व त्यानंतर साधारणतः सांगलीमध्ये या ठिकाणी येणारा खानापूर पठार. तर आपण यांची नावे देऊन देऊ या ठिकाणी. तर सगळ्यात वर जो येतो जिथे थंड हवेचे ठिकाण सुद्धा आहे, तर आपण नाव देऊन देऊ याला. तर हा तोरणमाळ पठार. त्याच्यानंतर या ठिकाणी पुण्यामध्ये सासवड पठार. ओके. त्यानंतर खाली सातारामध्ये पाचगणी आणि औंध. हा औंध पठार. त्यानंतर पाचगणी. त्यानंतर या ठिकाणी येणारा खानापूर पठार. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी इथे बघितलंय महाराष्ट्रातील विविध नद्या व पर्वत डोंगर रांगा. तर या पर्वत डोंगर रांगा देत असताना आपण भरपूर ॲक्युरसी पाळलेली आहे, तरी पण 1-2 नद्या इकडे तिकडे होऊ शकतात. या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त त्या थोड्याशा इकडून वाहू शकतात. तर भरपूरचे नकाशे इतर पुस्तकांमध्ये प्रमाणातही नसतात, त्यामुळे त्या पुस्तकातली आणि आपल्या प्रेझेंटेशनमध्ये काही ना काही फरक येऊ शकतो. तर साधारणतः या प्रेझेंटेशनसाठी आपण ऑक्सफर्ड मॅप किंवा सॅटेलाइट इमेजचाच विचार पहिले केलेला आहे, त्यामुळे हा मोस्ट ॲक्युरेट राहतील याचे चान्सेस जास्त आहेत. तर त्यामुळे पुस्तकांपेक्षा ह्या थोड्या ऑथेंटिक आहेत. आणि जर आपल्याला अधिक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन बघायची असेल तर तुम्ही गुगल मॅप्सवर बघू शकता किंवा ऑक्सफर्डचे पण ॲटलास याबाबत ॲक्युरेट इन्फॉर्मेशन तुम्हाला देतात. तर अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा. आपल्या काही सजेशन असतील तर आम्हाला कळवा, ते आम्ही नक्कीच आमच्या या पुढील लेक्चरमध्ये सामील करून घेऊ. तर बघत राहा आणखी व्हिडिओ पुढे येतच राहतील आपल्यासाठी. धन्यवाद.